टाकळी धरणे तालुका देवळी जिल्हा वर्धा येथून एका शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या समोर बोलायला येतो आहे. ओके. काल तुमच्या स्वप्नातली परी आलेली असावी, तुमच्या स्वप्नामध्ये स्वप्न सुंदरी आलेली असावी, पण साहेब काल माझ्या स्वप्नामध्ये लोकशाही आलेली होती. न राहता मी तिला प्रश्न विचारला की सांग लोकशाही, तुझा चेहरा कुठेतरी दबल्यासारखा वाटतोय, हे लोकशाही तुझा आवाज कुठेतरी नपुंसक झाल्यासारखा वाटतोय, सांग ना लोकशाही. लोकशाही तुझ्याकडे पाहून तर तुझी व्यथा आणि प्रथा आणि तुझं दुःख पाहून मला तुला काही क्वेश्चन मार्क टाकण्याची हिंमतच होत नाहीये. पण भारताच्या संविधानानं, भारताच्या घटनेनं मला एवढा अधिकार, अन्याय अधिकाराच्या विरोधात लढण्यासाठी, बोलण्यासाठी, तुझ्या लोकशाही समोर प्रश्नार्थ चिन्ह मांडण्यासाठी मला अधिकार दिलाय. म्हणून मी तुला पहिला प्रश्न विचारतोय, सांग लोकशाही. एका शेतकऱ्याचा मुलगा सियाचीनच्या ग्लेशियरवर -30 डिग्री मध्ये स्वतःच्या छातीला ढाल घेऊन, बंदूक घेऊन या देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी, तिथे मरण्यासाठी तयार असतो. आणि त्याचा बाप उघड्या थंडीमध्ये दिल्लीच्या त्या कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी 75 वर्षाचा बाप मात्र त्या संस्थेसमोर आपल्या प्राण्याच्या हक्कासाठी, बळी न पडावं अन्यायाच्यासाठी, हक्कासाठी, विरोधात मध्ये लढण्यासाठी उभा राहतो. आणि व्यवस्था त्याला चिरडून टाकते, त्याला मारून टाकण्यात येते, त्याचा आवाज दाबण्यात येतो, त्याच्यावर गाड्या चालवण्यात येते. तेव्हा कुठे जाऊन मला विचारावंसं वाटतं की कुठल्या तोंडाने म्हणून लोकशाही मी की जय जवान जय किसान. सांग ना मला उत्तर दे. अरे ज्या मायलेकी, ज्या लेकीबाई ऑलिम्पिक मध्ये फर्स्ट पदक प्राप्त करतात, स्वर्ण पदक प्राप्त करतात आणि ऑलिम्पिक मध्ये जाऊन देशाचं नाव साम्राज्यवादी करण्यासाठी, देशाचं नाव अलौकिक करण्यासाठी कष्ट घेतात, त्यांचा हात धरून कल्लंडवलं त्यांना जेलमध्ये डांबण्यात येते. तेव्हा कुठे जाऊन मला प्रश्न पडतो, लोकशाही सांग कुठल्या नीतिमत्तेनं म्हणू बेटी बचाव बेटी पढाव. अरे मला सांग, जो हजारो रुपयांचा चुना या देशाला नीरव मोदी मानल्यासारखे लोक निघून चालले जातात, त्यांना काही घंटा फरक पडत नाही, पण माझा बाप मात्र एक EMI भरू शकत नाही. तेव्हा कुठे मला दुःख होतं. आणि माझ्या बापाला मात्र, माझ्या शेतकऱ्याला मात्र माझ्या पोराची 60,000 कॉन्व्हेंटची फी भरू शकत नाही, म्हणून गळफास घेतो. तेव्हा कुठे जाऊन मला जाग येतो आणि मला माझं कर्तव्य सुचतो की या मंचावरती जाऊन साहिल दरणे बोलायला पाहिजे. नमस्कार, मी साहिल नंदकिशोर दरणे आपल्या सर्वांच्या समक्ष एका शेतकऱ्याचा मुलगा मोठ्या जबाबदारीने बोलण्यासाठी सुरुवात करतो आहे. According to the demographical dividend, India is one of the youngest countries in the whole world. There are 65% youth included is in the India West only. 65% युवा पिढी जर जगाच्या पाठीवर कुठे असेल दादा, तर ती केवळ भारत देशामध्येच आहे. आणि याच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून APJ अब्दुल कलाम साहेबांनी काही वर्ष अगोदर स्टेटमेंट दिलं होतं. साहेब म्हणाले की येणाऱ्या 2020 पर्यंत माझा भारत देश हा पूर्णपणे महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. 2020 आलं, साहेब APJ अब्दुल कलाम निघून गेले, त्यांचं वाक्य तसंच राहिलं. 2020 आल्यानंतर भारताच्या प्रशासनाने दोन्ही हात वरत करून दिले राजनीतींनी आणि म्हणालं की 2047 किंवा 2050 पर्यंत आपला भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. हा 2020 ते 2050 हा 30 इयर्सचा रेशो कोणीतरी एक्सटेंड केला असेल तर याला जबाबदार प्रशासन आहे, लोकशाही आहे, सत्ता आहे, राजकारण आहे, युवा आहे. इट इज द व्हेरी बिग क्वेश्चन मार्क ऑन माय हेड. आणि समोरचं याच उद्देशाला प्रश्नाचं चिन्ह घेऊन समोरचं बोलतो आहे. आचार्य रजनीश ओशो यांचं एक स्टेटमेंट मला आठवतं. आचार्य रजनीश ओशो म्हणतात दादा की ज्या देशातील युवांना विश्वास ठेवता येतो त्या देशामध्ये अंधश्रद्धा जन्मास येते, आणि ज्या देशातील युवांना प्रश्न विचारता येतो, प्रश्न पडतात, त्या देशामध्ये विज्ञान जन्माला येते. आणि ज्या देशामधील युवांना प्रश्नच पडत नाही, विश्वासच ठेवता येते, त्या देशामध्ये केवळ अंधश्रद्धा जन्मास येते. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, आपल्याला हक्क दिलाय, आपल्याला जवाबदारी है। संविधान के तहत धारा 19, 20, 21 तथा 22 अभिव्यक्ति की स्वतंत्रता को लेकर की दी गई है, जिसके तहत हर कोई आदमी खुद के मन की बात कर सकता है। आज हमारी आहें दबाई नहीं जा सकती, आज हमारी उंगलियां काटी नहीं जा सकती। हम इनकार में सर झुकाते हैं साहब, इकरार में हमारा सर ऊंचा भी कर सकते हैं। कोई गोली, कोई बंदूक, कोई सिपाही नहीं है, सच कहने की कोई मनाही नहीं है। तुम हम पर तानाशाही नहीं है, हम तुम पर सरहदशाही नहीं है। सबका खून मिला इस मिट्टी में साहब, किसी के बाप का हिंदुस्तान नहीं है। गांधीजींच्या जिल्ह्यामधून मी आणि तुम्ही बिलॉंग करतो आहे, म्हणून मला गांधीजींचं एक स्टेटमेंट आठवतं। गांधीजीला प्रश्न विचारण्यात आला की गांधीजी तुम्हाला वसुदैव कुटुंबकम हेच कसं वाटेल, संपूर्ण विश्व एक परिवार कसं वाटेल, तर त्यांनी म्हटलं की भारताचा युवा महोत्सव किंवा भारताचा महोत्सव मी तेव्हा साजरा करणार ज्यावेळेस आय वॉन्ट टू सी माय ड्रीम सोसायटी, फोकस्ड ऑन माय वर्ड मॅनेजर, आय वॉन्ट टू सी माय ड्रीम सोसायटी। मला माझ्या स्वप्नातील समाज पाहायचा। गांधीजी म्हणायचे त्यांच्या स्वप्नातील समाज असा होता की रात्री बेरात्री, रात्री 2 वाजता 3 वाजता जरी पुरुषाच्या कांद्याला कांदा लावून एखादी तरुण जवान मुलगी तर पुरुषाच्या कांद्याला कांदा लावून स्वतःचं कर्तव्य बजावत असेल ना, आणि तेव्हाही ती स्वतःला पुरुषा इतकी सुरक्षित आणि सन्मानित समजायला पाहिजे, तेव्हा
पुढे जाऊन माझ्या स्वप्नातला समाज साकार झाला असं मला वाटेल. आनंद होतोय. देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती, जगातील भारतातील सर्वात उच्च पद राष्ट्रपती नावाचं द्रौपदीबाई मुर्मू रंगभेदाच्या पलीकडे, पंतभेदाच्या पलीकडे जाऊन भुसवतात. गर्वाची गोष्ट आहे. पण दुसरीकडे दुःख मात्र याचंच वाटत आहे की त्याच द्रौपदीताई मुर्मूला मंदिराच्या दार आजही नाकारले जातात. त्या द्रौपदीताई मुर्मूला आजही नवीन संसदेमध्ये एंट्री दिला जात नाही. मग मला तुम्हाला वाटतं की कुठल्या गोष्टीने आम्ही आमच्या लेकीबाळींना जन्मास घालावं, कुठल्या गोष्टींना त्यांना सन्मान द्यावा, आणि हे सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क पुन्हा माझ्या मस्तकावर मारून समोरचं बोलतोय. जर्मनी या देशाची मला आठवण येते. हिटलरची आठवण मला येते. हिटलरने 60 लाख लोकांना मृत्युमुखी दिलेलं होतं. 60 लाख लोकांना मृत्युमुखी दिलेलं होतं. या गोष्टीला जबाबदार हिटलर किंवा हिटलरला या सर नो सर म्हणणारे 5-10 अनुयायी लोकच नव्हते सर. तर मला असं म्हणतायत की हिटलरनं 60 लाख लोकांना मारलं होतं, तर या 60 लाख लोकांच्या मृत्यूला हत्येला जबाबदार हे 60 लाख लोक स्वतःच होते. कारण या 60 लाख लोकांना देणं घेणंच नव्हतं. म्हणजे राज्य सरकारमध्ये काय चाललं, म्हणजे केंद्र सरकारमध्ये काय चाललं, म्हणजे योजनांमध्ये काय चाललं, सरकारच्या प्रोपोगंडामध्ये काय चाललंय हे त्यांना कळून घेण्यासाठी उत्सुकताच नव्हती. ही परिस्थिती भारतावर येऊ नये म्हणजे खूप झालं. आज आम्हाला जॉब कंत्राटी भेटलेला आहे, उद्या आम्हाला श्वासही सुद्धा कंत्राटीच घ्यावा लागणार, आणि वास्तविकता तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही दादा. आज युवासाठी बोलतोय. तुम्ही मला भगतसिंग आठवतात. भगतसिंगांनी 23-24 वर्षी फाशीवरती चढलेले आहेत. आणि भगतसिंग म्हणायचे, अनेक अभ्यासातून भगतसिंग म्हणाले होते की या देशामध्ये असं अजिबात नको व्हायला की एक सत्ताधारी पक्ष कुठल्याच धर्माला सपोर्ट किंवा प्रमोट करता नाही राहिला. काहीच जबाबदारी नाही, काही देणं घेणंच नसावं सरकारचं आणि कुठल्याच धर्माचं. पण ज्यावेळेस भविष्यामध्ये असं होणार की देशातील सरकार, सत्ताधारी पक्ष हा एका पर्टिक्युलर धर्माला सपोर्ट आणि प्रमोट करायला नाही, तेव्हा मला समजणार की भारतातल्या राजनीतीचा दर्जा हा खालावलेला आहे. आणि आजही ते तसंच मला सत्यात वाटतं की आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तुकोजी महाराज म्हणतात युवांना की अग्नी भडकपा युद्धाचा, तू का आळशी होऊन बसे, तरुण असून रक्त नवसळे, नौजवान तुझं म्हणावे कसे, हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटी जाताना एवढंच म्हणतोय कि मन की हवस तन को गुनहगार बना देती है, बगीचे के बगीचों को शमशान बना देती है. मन की हवस तन को गुनहगार बना देती है, बगीचे के बगीचों को शमशान बना देती है. अरे भूखे पेट को देखकर भक्ति पढ़ाने वाले गद्दारों, भूख इंसान को गद्दार बना देती है, भूख इंसान को गद्दार बना देती है. दौरे इलेक्शन में कहा कोई इंसान नजर आता है, कोई हिंदू दलित मुसलमान नजर आता है. बीत जाता है इलाकों में इलेक्शन का दौर जब हर शख्स रोटी के लिए परेशान नजर आता है, रोटी के लिए परेशान नजर आता है. जय हिंद, जय राष्ट्र, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत.